नमस्कार, एबी मराठीच्या अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे। खडकवासला धरणासंदर्भातले अपडेट आहे। खडकवासला धरणामधून करण्यात येत असलेल्या विसर्गामध्ये वाढ करण्यात येणार असून आज पहाटे 5:30 वाजता खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये 22,880 क्युसेकचा विसर्ग केला जात होता। आता त्याच्यामध्ये वाढ करण्यात येणार असून धरण प्रशासनाने सांगितलं आहे की तो 27,203 क्युसेक्स इतका विसर्ग खडकवासला धरणामधून सोडण्यात येणार आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे हे धरण आहे, मुठा नदीवरचं हे धरण। आणि खडकवासला धरण हे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर विसर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचा फायदा हा उजनीला होणार आहे। कारण खडकवासला धरणामधून सोडलेलं जे पाणी आहे ते मुठा नदीतून त्या ठिकाणी भीमा नदी पात्रामध्ये येणार आहे आणि त्याचा फायदा उजनीला होणार आहे। उजनी झपाट्यानं प्लसमध्ये भरायला सुरुवात झालेला आहे। मध्यरात्री 1 वाजता उजनी धरण जे आहे ते प्लसमध्ये आलं। सध्या आपण सकाळची अपडेट पाहिली होती, त्यावेळेस उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणी पातळी ही 5% झालेली होती। 1,17,000 क्युसेकचा विसर्ग सकाळी दौंड येथून उजनीमध्ये येत आहे। घाटमाथ्यावरचा पाऊस थोडासा मंदावला असला तरी सुद्धा उजनीत येणारं पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये वाढ होणार आहे आणि ही बळीराजासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। उन्हाळ्यामध्ये अनेक बातम्या आलेल्या होत्या, दुष्काळाचं सावट आहे, एल निनो आहे आणि त्याच्यामुळं अनेकांना काळजी होती। मात्र एकदाच उजनी प्लसमध्ये आल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी आता आनंद झालेला आहे। उजनी आता 50कडे जोरदार वाटचाल करत आहे, लवकरच 100 सुद्धा गाठेल हा विश्वास आता वाटायला लागलेला आहे।